भंडाऱ्यातल्या एका तरुणानं केलेलं अनोखं आंदोलन सध्या चर्चेत आहे। हातात खास मुख्यमंत्र्यांना विनंती करणारा हा तरुण हातात बॅनर घेऊन उभा आहे आणि तो विशेष करून लक्ष वेधून घेतोय, कारण त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्यातल्या हजारो तरुण शेतकऱ्यांच्या देखील मागण्या आहेत। नेमकं काय घडलं भंडाऱ्यात बघूया। शेतमालाला भाव द्या, नाहीतर लग्नाला मुलगी द्या। तरुण शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। भंडाऱ्यातील आंदोलनाची राज्यभर चर्चा। डोक्याला मुंडावळ्या, नवरदेवाची टोपी घालून रस्त्यावर फलक घेऊन उभा असलेला हा तरुण सध्या राज्यातल्या हजारो तरुणांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवू पाहतोय। सध्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाच्या बाजारात भाव मिळत नाही। हक्काची 5 ते 10 एकर शेती असूनही त्यातून शाश्वत उत्पन्नाची गॅरंटी नाही। त्यामुळे असा बेभरवशाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला कुणी आपली मुलगी देत नाही। त्यामुळे शेतकरी पुत्र जयपाल भांडारकर यांनी एकतर शेतमालाला भाव द्या, नाहीतर लग्नाला मुलगी शोधून द्या असं आवाहन थेट मुख्यमंत्र्यांनाच केलंय। शेतकऱ्याच्या मुलाला 5 ते 10 एकर शेती असून कोणीच शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही। तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या। शेतकरी नवरा नको ग बाई हे चित्र 2024 वर्ष सरत आलं तरी बदललं नाहीये। उलट परिस्थिती अजूनच बिकट झालीय। त्यामुळे वरकरणी या शेतकरी तरुणांचं आंदोलन विनोदी वाटत असलं तरी वास्तव काळं आहे। जोवर शेतातल्या पिकाला योग्य दर मिळत नाही, शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे येऊन तो आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकत नाही, तोवर शेतकऱ्याच्या मुलालाही जावई करून घ्यायला कुणी धजावणार नाही। प्रवीण तांडेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, भंडारा।